चला तर मंडळी, महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण अगदी झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी तयार केलेली आहे. आणि या पद्धतीची वांग बटाटा रस्सा भाजी बघितल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. तर ही अशी वांग्याची भाजी बनवायची कशी, यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एकदा जरी ही भाजी तुम्ही ट्राय केली तर पुन्हा पुन्हा छान बनवून खाल आणि अगदी बोट चाटून पुसून खाल, इतकी ही मस्त चवीला अप्रतिम लागते. आणि रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा. तर चला लवकरच छान अशी झणझणीत अशी वांग्याची भाजी तयार करण्याकरिता सुरुवात करूया. तर इथे वांग बटाटा रस्सा भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे वांगीसुद्धा छान स्वच्छ धुतलेली आहे. आता वांगी स्वच्छ धुतल्यानंतर वांगी आपण कट करून घेणार आहोत. तर वांगी कट करत असताना आपण भरपूर आकाराची वांगी कट करून घेऊ शकतो, पण आज आपण इथे वेगळ्याच पद्धतीची ही वांगी कट करून घेणार आहे. तर इथे वांगी कट करत असताना सगळ्यात आधी वांग्याचं देठ आपल्याला अशा पद्धतीने कट करून बाहेर काढायचं आहे. आणि त्यानंतर वांगीसुद्धा अगदी लांब लांब आकाराची मी इथे कट केलेली आहे. आता वांगीसुद्धा काळी पडू नये यासाठी आपल्याला वांग्यांमध्ये आधीच भरपूर असं पाणी घालून ठेवायचं आहे, यामुळे वांगीसुद्धा काळी पडत नाही. तर इथे बघू शकता, आता याच पद्धतीने मी इथे ही सगळी वांगी छान कट करून घेणार आहे. आता यासोबतच वांग्यांमध्ये आपल्याला छान असे बटाटेसुद्धा लागणार आहे. तर वांग बटाटा रस्सा भाजी तयार करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बटाटे घालून घेऊ शकता. तर मी इथे अगदी छोट्या 2 आकाराची 2 बटाटे घेतलेली आहे. आणि ही सुद्धा ज्या पद्धतीने आपण वांगी कट केली त्याच पद्धतीने मी इथे बटाटासुद्धा कट केलेला आहे. आता यामध्ये बघू शकता भरपूर असं पुन्हा पाणी घालून घेतलं आणि छान थोडंसं हाताने याला चोळून घ्यायचं आहे. आणि आता भाजी बनवतपर्यंत ही वांगी आपल्याला अशाच पद्धतीने पाण्यामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. आता इथे भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये अगदी हलकंसं जिरं घालून, जिरंसुद्धा छान इथे फुललेलं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदासुद्धा यामध्ये अगदी छान हलकासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदा मी इथे अगदी हलकासा परतून घेतला. त्यानंतर यामध्ये 1 चमचा इतकं आलं लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा यामध्ये छान अगदी हलकीशी अशी परतून घ्यायची आहे. तर इथे मिनिटभर अशी मी इथे आलं लसूणची पेस्ट छान अशी परतून घेतली. त्यानंतर एक छान मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कट करून यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे सगळे जिन्नस मी इथे छान असे परतून घेतले. त्यानंतर इथे सगळ्यात आधी आपल्याला हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर यामध्ये भरपूर असं धनिया पावडर घालायचं आहे. आता इथे अगदी थोडंफार धनिया पावडर जास्त घातल्यामुळे भाजीचा रस्सा छान असा दाटसर व्हायला मदत होते, त्यामुळे थोडंफार जास्त घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मिरची पावडर घालून हे सगळे मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता सगळे मसाले छान परतून झाल्यानंतर जे आता वांगा आणि बटाटा आपण कट केलेला होता ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून ही भाजी आता पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. यासोबतच यामध्ये मी इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आणि बघू शकता आता ही भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर मसाल्यांमध्ये ही भाजी मी इथे छान अशी मिक्स केली. त्यानंतर आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि यावर एक प्लेट झाकून मीडियम गॅसवर 5 मिनिटांकरिता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि 5 मिनिटानंतर इथे आपल्याला ही भाजी पुन्हा अशी चेक करायची आहे. तर ही भाजी आपण पुन्हा इथे छान अशी मिक्स करून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण छान अशी ही भाजी 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेतली. त्यानंतर आता ही भाजी पुन्हा चेक केल्यानंतर यावर आपल्याला प्लेट झाकायची आहे आणि पुन्हा अगदी कमी गॅसवर ही भाजी आपल्याला अगदी 2 मिनिटांकरिता यावर प्लेट झाकून शिजवून घ्यायची आहे. तर इथे 2 मिनिट झालेले आहे आणि 2 मिनिटानंतर ही भाजी आपल्याला पुन्हा अशी छान हलवून घ्यायची आहे. आणि इथे बघू शकता वांगं तर छान असं शिजलेलं आहे, पण सगळ्यात आधी आपण बटाटा बघूयात. तर इथे बटाटासुद्धा छान असा कट झालेला आहे, म्हणजेच इथे मसाल्यांमध्ये वांग बटाटा रस्सा भाजी छान अशी शिजलेली आहे. त्यानंतर आता इथे सगळ्यात आधी पाणी घालत असताना तुम्ही इथे थंड पाणी घालू नका, छान उकळतं आणि गरम पाणी घाला, म्हणजे भाजीची चवसुद्धा टिकून राहते. तर मी इथे अर्धा ते पाऊण ग्लास इतकं मी माझ्या आवडीनुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला भाजीचा रस्सा जितका दाट किंवा जितका पातळ हवा असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे या भाजीमध्ये पाणी टाकून घेऊ शकता. तर इथे बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला लगेच उकळी यायला लागते. तर पाणी टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला मध्यम गॅसवर अगदी 1 ते 2 मिनिटांकरिता शिजवून घ्यायची आहे.
तर अशा पद्धतीने भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजीसुद्धा इथे शिजलेली आहे आणि बघू शकता छान असं वांगं देखील अगदी परफेक्ट पद्धतीने शिजलं आणि बटाटा देखील. आता सगळ्यात आधी आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात. आता कोथिंबीर टाकली, भाजीसुद्धा छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि इथे बघू शकता अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी बनवून इथे तयार झालेली आहे. बघितलं ना किती छान दिसतंय. इतकी ही मस्त वांग बटाटा रस्सा भाजी बनवून तयार झाली. तर तुम्हाला ही वांग बटाटा रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.